पुढचा मुद्दा आहे बघा, ध्यानाकर्षण प्रस्ताव किंवा लक्षवेधी सूचना. त्याला कॉलिंग अटेन्शन मोशन असं पण म्हणतात. कॉलिंग अटेन्शन मोशन. तर याची सुरुवात झालेली 1954 मध्ये. ठीक आहे. तर अध्याशू एक कोड बनवलेला आहे मी. म्हणजे अल्पकालिक चर्चा, ध्यानाकर्षण प्रस्ताव आणि शून्य प्रहर. 53, 54 आणि 62 म्हणजे 1953 ला अ, आला. म्हणजे काय सांगितलं मी? तर अल्पकालीन चर्चा. म्हणजे ध्यानाकर्षण प्रस्ताव 1954 मध्ये आणि शून्य प्रहर आहेत 1962 मध्ये. ठीक आहे. आता ह्याचा उद्देश काय आहे? तर सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या आणि तातडीच्या बाबीकडे मंत्र्याचं लक्ष वेधणे. ओके. आणि त्याबाबत त्याच्याकडून खात्रीशीर माहिती मिळवणे. तर ह्याच्यासाठी ध्यान आकर्षित करून घ्यायचंय. कुणाचं ध्यान आकर्षित करून घ्यायचंय? तर मंत्र्याचं ध्यान आकर्षित करून घ्यायचंय. याच्यासाठी ध्यानाकर्षण प्रस्ताव आहे. ठीक आहे. आता याची जी तरतूद आहे ध्यानाकर्षण प्रस्तावाची, तर ती तरतूद आहे भारतीय संसदीय प्रणालीमध्ये. ठीक आहे. संसदेच्या कामकाज प्रक्रिया नियमामध्ये याचा उल्लेख आहे. बघा, दोन गोष्टी आहेत. एक तर संसदेच्या कामकाज प्रक्रिया प्रणालीमध्ये नियमांमध्ये याचा उल्लेख असेल किंवा नसेल, किंवा काही गोष्टींचा घटनेमध्ये उल्लेख असेल किंवा काही गोष्टींचा कायद्यामध्ये उल्लेख असेल. ठीक आहे. तर याचा एक तुम्ही चार्ट बनवू शकता. मी खाली चार्ट तो बनवलेलाच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यामध्ये काय अपडेट असेल तर ऍड करून घ्या. ठीक आहे. तर याची पूर्वसूचना देणं आवश्यक आहे. एक दिवस आधी पूर्वसूचना द्यावी लागते. ठीक आहे. तर एका बैठकीमध्ये एक सदस्य जास्तीत जास्त 2 ध्यानाकर्षण प्रस्ताव मांडू शकतो आणि ध्यानाकर्षण प्रस्ताव कुठल्याही सभागृहात मांडला जातो. लोकसभेत आणि राज्यसभेत कुठेही मांडला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि मंत्री जो काही निवेदन या प्रश्नावरती मंत्र्याने दिलेले जे काही निवेदन आहे त्याच्यावरती मतदान होत नाही. ओके. किंवा त्याच्यावरती उपप्रश्न विचारता येतो. ठीक आहे. प्रश्न किंवा उपप्रश्न विचारता येतो, मात्र त्याच्यावरती मतदान घेतलं जात नाही. ओके. कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणतात. कधी आलेला आहे हा? 1954 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अल्पकालिक चर्चा. आता अल्पकालिक चर्चा कधी आलेली आहे? 1953 मध्ये आली. अल्पकालिक चर्चा जे वरती आपण बघितलं ते 53. अल्पकालिक चर्चा. ठीक आहे. 1953 मध्ये आले. मिनिमम जास्तीत जास्त 2 तासाची चर्चा याच्यामध्ये केली जाते. ठीक आहे. तर सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अल्पकालिक चर्चेचा प्रस्ताव मांडला जातो आणि या संबंधीची जी पूर्वसूचना आहे तर ती गृहाच्या महासचिवांना दिली जाते. ठीक आहे. या चर्चेसाठी सभापती काय करतात? आठवड्यातले 2 दिवस राखून ठेवत असतात. ठीक आहे. आणि मग याच्यावरची एक मर्यादा आहे अल्पकालिक चर्चेवरची, की याच्यावरती मतदान घेतलं जात नाही. कोणत्याही सभागृहामध्ये हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं अर्ध्या तासाची चर्चा. आता अर्ध्या तासाची चर्चा कशासाठी आहे? की सभागृहात पूर्वी उत्तर दिलेलं आहे अशा प्रश्नावरती काय करायचे? चर्चा करायची. ठीक आहे. तर याच्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर हे 3 दिवस राखून ठेवलेले असतात. हे लोकसभेच्या संदर्भात आहेत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. आणि राज्यसभेच्या बाबतीत जर बघितलं तर राज्यसभेमध्ये अध्यक्ष जो दिवस नेमून देतील त्या दिवशी ही चर्चा केली जाते. ठीक आहे. तर याच्यासाठी 3 दिवस अगोदर पूर्वसूचना दिली जाते आणि ह्या चर्चेवरची मर्यादा काय आहे? तर या संदर्भात सभागृहामध्ये कुठलाही औपचारिक ठराव किंवा मतदान घेतलं जात नाही. एका अधिवेशनाला एका सदस्याला जास्तीत जास्त 2 वेळा प्रस्ताव मांडण्याची, म्हणजे हा अर्ध्या तासाच्या चर्चेचा प्रस्ताव मांडण्याची मुभा दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो अनियत दिन प्रस्ताव. अनियत दिन. अनियत दिन म्हणजे कसला प्रस्ताव असतो याच्यामध्ये? तर सभापतींनी काय केलेलं आहे? ठराव स्वीकारलेला आहे, मात्र अजून त्याच्यावरती प्रस्ताव स्वीकारलेला आहे, मात्र त्याच्यावरती चर्चेसाठी दिनांक निश्चित केलेला नाहीये. म्हणून त्याला म्हणतो आपण अनियत दिन. अजून दिवस त्याचा नियत केलेला नाहीये किंवा ठरवलेला नाहीये असा प्रस्ताव अनियत दिन. तर ह्या दिवसाची निश्चिती कशी केली जाते? तर सभागृहातल्या कामकाजाचा आढावा घेतला जातो आणि सभागृह नेत्याशी विचारविनिमय केलं जातं आणि त्याच्यानंतरच मग अनियत दिन प्रस्तावासाठी वेळ ठेवला जातो. ठीक आहे. तर मग हा जो दिवस आहे तर हा दिवस ठरवण्याचं जे काही काम आहे तर ती एक समिती करत असते. समितीचं नाव आहे कामकाज सल्लागार समिती. कामकाज सल्लागार समिती. ओके. आता हे सगळे जे झालेले वरचे जे प्रस्ताव होते ते कशाशी संबंधित आहेत? तर ते सभागृहामधले महत्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर सभागृहाचं लक्ष वेधणारी साधनं आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मंत्रिमंडळावर निंदा करण्यासाठीची साधनं. ती कुठली कुठली आहेत बघूया. त्यात आहे अविश्वासाचा ठराव. ठीक आहे. तर अविश्वासाचा ठराव याच्यामध्ये बघा, तर कलम 75(3) नुसार मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला उत्तरदायी असतं. पूर्ण संसदेला म्हटलेलं नाहीये किंवा
इथे राष्ट्रपतींना पण म्हटलं नाही, तर 75(3) मध्ये मंत्र्यांसंबंधीच्या इतर तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्येच म्हटलंय की संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे, ओके, तर ते लोकसभेला उत्तरदायी आहे. तर हा सभा ऑब्व्हियसली मग सत्ताधारी पक्षाकडून मांडला जाणार नाही. अविश्वासाचा ठराव आहे तो, मग तो विरोधी पक्षाकडून मांडला जातो. आणि इथं महत्वाची गोष्ट म्हणजे याला समर्थन आवश्यक असतं. किती सदस्यांचं? तर 50 सदस्यांचं. बघा आतापर्यंत कुठं कुठं 50 सदस्यांचं समर्थन बघितलंय, ते मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे. 50 सदस्यांचं समर्थन कुठं कुठं बघितलंय ते मुद्दे. मग एकदा ज्यावेळी आपण ठराव दाखल करतो, विरोधी पक्ष हा एकदा ठराव दाखल करेल, तर त्या ठरावाला मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत त्याच्यावरती चर्चा होणं बंधनकारक आहे. ठीक आहे. तर ते बंधनकारक आहे. ओके. त्याच्यानंतर आता जी चर्चेची वेळ आहे, ओके, ह्या मुद्द्यावरती अविश्वासाच्या ठरावावर जी चर्चा करण्याची जी वेळ आहे, तर ते कामकाज सल्लागार समितीच्या शिफारशीवरून ठरवले जाते बघा. ठीक आहे. आणि या ठरावामध्ये जे काही आरोप सरकारवर लावले जातात, त्याला सदस्यांच्या भाषणानंतर म्हणजे जे अपोजिशनचे जे लीडर्स असतील किंवा बाकीचे जे सदस्य आहेत, तर ते भाषण करतात, सरकारवर आपली नाराजी व्यक्त करतात आणि सरकारला काही प्रश्न विचारतात, तर स्वतः पंतप्रधानच त्या आरोपांची उत्तरं देत असतात ज्यावेळी अविश्वास ठराव मांडला जातो तेव्हा. आता या प्रस्तावाचे वैशिष्ट्य काय आहे? तर वादविवादानंतर त्याच्यावरती त्वरित मतदान घेतलं जातं. हे महत्वाचं आहे बघा. आतापर्यंत काय काय बघितलं बघा. तर स्थगन प्रस्तावावरती मतदान घेतलं जातं. अविश्वास ठरावावरती मतदान घेतलं जातं. अजून आपण बघितलंय की जे ध्यानाकर्षणवरती मतदान आहे का? ध्यानाकर्षणवर मतदान नाहीये. ठीक आहे. दोनच गोष्टी आतापर्यंत आपण बघितल्या की ज्या प्रस्तावावरती काय केलं जातं, प्रॉपर वोटिंग होतं. बाकी कुठल्या प्रस्तावावर नाही. आणखीन एक ह्याच्यानंतर एक विश्वासदर्शक ठराव खाली येईल, तर तेव्हा सुद्धा आपण त्याचा पण मुद्दा बघूया. त्याच्यामध्ये सुद्धा मतदान घेतलं जातं. ठीक आहे. तर आता या प्रस्तावाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदान घेतलं जातं. जर प्रस्ताव मंजूर झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. आणि हा एवढा महत्वाचा प्रस्ताव असून सुद्धा घटनेमध्ये या ठरावाचा उल्लेख नाही. ओके, याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा, मतदान होतं, 50 सदस्यांचं त्याला समर्थन लागतं. मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत त्याच्यावरती चर्चा करणं आवश्यक असतं. ठीक आहे. कामकाज सल्लागार समितीचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण घटनेमध्ये या ठरावाचा उल्लेख नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग उल्लेख कुठे आहे? तर उल्लेख आहे लोकसभेच्या नियमांमध्ये, नियम क्रमांक 198 मध्ये. लक्षात ठेवा की अविश्वासाचा ठराव केवळ आणि केवळ लोकसभेतच मांडला जातो. तो राज्यसभेमध्ये मांडला जात नाही. कारण सरकार आपण बघितलं की 175(3) नुसार सरकार उत्तरदायी आहे लोकसभेला. त्याच्यामुळे ठराव पण केवळ लोकसभेत मांडला जातो. आणि ज्यावेळी समजा हा ठराव मंजूर झाला तर मंत्रिमंडळ राजीनामा देतं. अशा वेळी राज्यसभेमधून येणारा मंत्री सुद्धा राजीनामा देतो. हे आपण मंत्रिमंडळाच्या चॅप्टर मध्ये बघितलेली गोष्ट. आणि लोकसभेच्या नियमामध्ये याचा उल्लेख आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. नियम क्रमांक आहे 198. लक्षात ठेवा, नियम क्रमांक 198 आहे. त्याच्यानंतर येतो हक्कभंग प्रस्ताव. तर आता ह्या प्रस्तावाचं स्वरूप कसं आहे हक्कभंगाचं? तर एखाद्या मंत्र्याने संसदीय विशेष अधिकारांचा भंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव आहे. संसदीय विशेष अधिकारांचा भंग. आता मग मंत्र्याने भंग केलाय किंवा मंत्री गटाने भंग केलाय किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाने संसदीय विशेष अधिकाराचा भंग केलाय, अशा तिन्ही कंडिशन मध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. ओके, अशा कंडिशन मध्येच काय होतं, तर हक्कभंग प्रस्ताव मांडला जातो. ठीक आहे. या हक्कभंग प्रस्तावाचा उद्देश काय आहे? तर मंत्र्यावर टीका करणं किंवा दोषारोप करणं. मंत्र्यावर, मंत्री गटावर किंवा संपूर्ण मंत्रिमंडळावर दोषारोप करणं. पण लक्षात ठेवा, प्रस्ताव बदल होते. प्रस्ताव हक्कभंग आहे. पूर्ण मंत्रिमंडळावर देखील हा हक्कभंग प्रस्ताव मांडता येतो. ठीक आहे. याच्यावरती मात्र मतदान केलं जात नाही. आणि जर हक्कभंग प्रस्तावामध्ये सुद्धा इथं खाली केलेलं आहे की हक्कभंग प्रस्ताव जरी पास झाला तरी सुद्धा काय, तर त्या मंत्र्याला फार तर फार राजीनामा नैतिक दृष्ट्या द्यावा लागेल किंवा नाही सुद्धा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे निंदाव्यंजक प्रस्ताव आणि अविश्वास ठराव ह्या दोन मध्ये फरक आहे बघा. निंदाव्यंजक प्रस्ताव आणि अविश्वास ठराव. तर मांडण्याची कारणं देण्याची आवश्यकता. तर लोकसभेत आवश्यकता आहे का निंदाव्यंजक प्रस्तावाची कारणं मांडण्याची? तर आवश्यक आहे. ओके. अविश्वास ठरावामध्ये आवश्यक नसतं. कारण लोकसभेमध्ये कारणं देण्याची आवश्यकता नाहीये. निंदाव्यंजक ठराव हा एका मंत्र्याविरुद्ध मांडला जाऊ शकतो, मंत्री गटाविरुद्ध मांडला जाऊ शकतो किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जाऊ शकतो. अविश्वासदर्शक ठराव केवळ संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो. एका मंत्र्याविरुद्ध किंवा मंत्री गटाविरुद्ध मांडता येत नाही. ओके. आता मांडण्याचा उद्देश काय असू शकतो? तर धोरण, विशिष्ट धोरण किंवा कृती यासाठी मंत्रिमंडळावर दोषारोप करणे. ओके, हा त्याचा उद्देश आहे. आणि इकडं अविश्वास ठरावाचा उद्देश काय? अविश्वास प्रस्तावाचा उद्देश की मंत्रिमंडळावर लोकसभेचा विश्वास आहे किंवा नाही हे पडताळणं. मंत्रिमंडळावर लोकसभेचा विश्वास आहे किंवा नाही हे पडताळण्याचं काम
हे अविश्वास प्रस्ताव मांडून केलं जातं. ठीक आहे. आता राजीनामा देण्याची आवश्यकता, तो लोकसभेत संमत जर झाला निंदाव्यंजक प्रस्ताव, तर मंत्रिमंडळानं राजीनामा देण्याची आवश्यकता नसते, लक्षात ठेवा, नसते. जसं की वरती होतं हक्कभंग प्रस्ताव, म्हणजे प्रिव्हिलेज मोशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि इकडे राजीनामा देण्याची आवश्यकता आहे का, तर येस, राजीनामा द्यावाच लागतो. ओके, राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे. आता मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारी ज्या पद्धतीची साधनं होती, अविश्वास दर्शवणारी साधनं जशी होती, तशीच मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारी पण काही साधनं आहेत. ओके, आता ती साधनं बघूया कुठली कुठली आहेत. मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारी साधनं. त्यातलं पहिलं आहे आभार प्रदर्शक प्रस्ताव. जसा अविश्वासदर्शक ठराव होता, त्याच्या विरोधात काय येतो प्रॉपर, तर आभार प्रदर्शक प्रस्ताव किंवा विश्वासदर्शक ठराव म्हणतात त्याला. ठीक आहे. आता कुठल्या कुठल्या अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करतात, तर बघा कलम 86 बघितलं होतं आपण, की ज्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी सभागृहांना संबोधित करण्याबाबतच्या तरतुदी होत्या. ठीक आहे. तर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरचं पहिलं भाषण, पहिलं अधिवेशन आणि प्रत्येक फायनान्शियल इयर मधलं, नवीन आर्थिक वर्षामधलं पहिलं अधिवेशन, तर ह्यांना राष्ट्रपती संबोधित करत असतात. ठीक आहे. म्हणजे वर्षातून एकदा का होईना पण जे वर्षातलं जे पहिलं अधिवेशन येईल, प्रत्येक आर्थिक वर्षातलं पहिलं अधिवेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल बजेटरी सेशन असेल, ठीक आहे, पहिलं फेब्रुवारी मार्च मधलं, मग त्याच्या त्या अधिवेशनाच्या सुरुवातीला तर राष्ट्रपती अभिभाषण करतात. आणि समजा आता 2024 मध्ये इलेक्शन इयर आहे, मग इलेक्शन नंतर जे नवीन लोकसभा निवडून येईल, तर त्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सुद्धा जे पहिलं अधिवेशन भरेल, त्याच्या पुढे राष्ट्रपती अभिभाषण करतात. ओके, राष्ट्रपती संसदेपुढे अभिभाषण का करतात? ओके, तर त्यांना मिळणारा हा जो अधिकार आहे, तर तो कुठून मिळतो हे मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके, तर या भाषणामध्ये राष्ट्रपती कुठल्या कुठल्या गोष्टी मांडतात, तर गेल्या वर्षातलं आणि येणाऱ्या वर्षातील सरकारच्या धोरणांच्या आणि कार्यक्रमांची रूपरेषा ते मांडत असतात. ओके, भाषण राष्ट्रपती स्वतः तयार करतात का, त्यांचा पर्सनल सेक्रेटरी तयार करतो का, नाही, तर सरकार ते भाषण तयार करत असतं आणि त्याचा ड्राफ्ट वगैरे सगळं सरकारद्वारा बनवला जातो. आणि राष्ट्रपती जे काही धोरण आणि कार्यक्रमांची रूपरेषा मांडतात, त्याची जबाबदारी ही भारताच्या राष्ट्रपतींची नसते, ती कुणाची असते, तर त्या मंत्रिमंडळाची असते. ओके, आता ह्याच जे अभिवादन आहे, राष्ट्रपती जे काय अभिभाषण करतात, तर ते ब्रिटनमधील सिंहासनावरून केलेल्या भाषणाप्रमाणे ते आहे. ओके, म्हणजे ब्रिटनचा राजा किंवा राणी ज्या पद्धतीचं भाषण करतात, तर त्या भाषणाचा दर्जा भारताच्या राष्ट्रपतींच्या भाषणाला आहे. ओके. आता ज्यावेळी राष्ट्रपतींचं भाषण होतं, त्याच्यानंतर त्या भाषणावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होतात. लक्षात ठेवा, आता इथं दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा म्हणलेलं आहे. अविश्वासदर्शक ठराव फक्त आणि फक्त लोकसभेत मांडला जातो, मात्र राष्ट्रपतीचं जे अभिभाषण होतं त्याच्यावरती दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होते. आणि म्हणजेच काय, तर त्याच्या आभार प्रदर्शन ठराव, त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आभार प्रदर्शन प्रस्ताव मांडला जातो किंवा ठराव मांडला जातो. त्यानंतर त्या चर्चेनंतर काय होतं, त्या आभार प्रदर्शन प्रस्तावावरती चर्चा होते पहिले, आणि त्या चर्चेनंतर त्या प्रस्तावावरती मतदान घेतलं जातं. ओके, आता गोष्ट अशी आहे की हा जो प्रस्ताव आहे, हा दोन्ही गृहांमध्ये संमत होणं आवश्यक आहे. जर समजा हा वोट ऑफ थँक्स किंवा आभार प्रदर्शन प्रस्ताव हा असंमत झाला, तर तो सरकारचा पराभव मानला जातो आणि सरकार काय करेल, त्याच्यानंतर आपला राजीनामा देतं. ठीक आहे. म्हणजे आभार प्रदर्शन प्रस्ताव मान्य झाला पाहिजे, मंजूर झाला पाहिजे, आणि अविश्वासदर्शक ठराव नामंजूर झाला पाहिजे, तरच सरकार टिकून राहील. जर ह्या दोन गोष्टी उलट झाल्या तर सरकार कोसळतं. ठीक आहे. आता इतर साधनं बघूयात. त्याच्यामध्ये आहे पहिलं बघा, हरकतीचा प्रस्ताव. हरकतीचा, त्याला पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणतात. पॉइंट ऑफ ऑर्डर. तर आता कधी मांडले जाते पॉइंट ऑफ ऑर्डर, तर सभागृहातलं जे कामकाज आहे, तर ते नेहमीच्या नियमानुसार जर चालत नसेल तर. सभागृहाचं कामकाज नेहमीच्या नियमानुसार चालत नाही. मग आता तक्रार कोणाची असणार आहे, तर त्याचे विरोधी सदस्याचे, की कामकाज नेहमीप्रमाणे चालत नाही. मग अशा वेळी विरोधी सदस्य काय करतो, पॉइंट ऑफ ऑर्डर ठराव मांडतो. ठीक आहे. तर ह्याचा उद्देश आहे की सरकारवरती नियंत्रण ठेवायचं, आणि यामुळे काय होतं की सभागृहाचं जे प्रलंबित कामकाज आहे, तर ते कामकाज जे आहे तर ते प्रलंबित होतं. ओके, कामकाज काय होतं, थांबतं थोड्या काळासाठी. त्याच्यामुळे हा अपवादात्मक मार्ग आहे. ठीक आहे. आता याच्यावर चर्चा होते का, तर त्याच्यावरती चर्चा होत नाही. ओके, याचा उद्देश काय आहे पॉइंट ऑफ ऑर्डरचा, की नेहमीच्या नियमानुसार सभागृह होत नसल्याचं, सभागृहाचं कामकाज होत नसल्याचं काय करायचं, सभागृहाच्या निदर्शनाला आणून द्यायचं. ठीक आहे. तर गृहाच्या नियमांचा अर्थ लावणे आणि अंमलबजावणी करणे या बाबीशी हरकतीचा प्रस्ताव संबंधित असला पाहिजे. शिवाय गृहाच्या कामकाजाचे नियमन करणाऱ्या घटनेतील कलमांचा अर्थ लावणे
आणि सभापतीच्या अधिकार क्षेत्रातला तो मुद्दा असावा. तर हे त्याचे काही म्हणजे नियम आहेत किंवा ह्या कंडिशन्स आहेत. ओके. त्याच्यानंतर येतो स्पेशल मेन्शन, म्हणजे त्याला आपण म्हणतो विशेष उल्लेख. आता विशेष उल्लेख हा जो ठराव आहे तर तो फक्त आणि फक्त राज्यसभेमध्ये मांडला जातो. तर ह्याच्याद्वारे कुठला मुद्दा मांडता येतो? तर पॉइंट ऑफ ऑर्डर असेल, त्याच्यानंतर क्वेश्चनिंग आवर, प्रश्नोत्तराचा तास, अर्ध्या तासाची चर्चा, अल्पकालीन चर्चा असेल, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना किंवा जे इतर सभागृहाचे जे नियम आहेत तर त्याच्या अंतर्गत न मांडता येणारा जो मुद्दा आहे तर तो स्पेशल मेन्शन मध्ये टाकला जातो. ठीक आहे. मग राज्यसभेमध्ये विशेष उल्लेखच्या जागी कुठलं साधन आहे तर ते आहे नियम 377. याच्या अंतर्गत यावरच्या साधनांमध्ये नसणारा मुद्दा चर्चेला जातो. नियम 377, नियम 377 म्हटलंय, कलम 377 म्हटलेलं नाहीये. ओके. लोकसभेचे जे कामकाज नियम आहे तर त्याचा नियम क्रमांक 377 आहे हा. आता ठराव आणि प्रस्ताव. ठीक आहे. तर ठराव आणि प्रस्तावामध्ये एवढाच मुद्दा ह्याच्यातला महत्वाचा आहे. ठीक आहे. तर ठराव म्हणजे मुळातच काय आहे तर सार्वजनिक हिताच्या सर्वसाधारण बाबीकडे गृहाचे किंवा सरकारचे लक्ष वेधणे या उद्देशाने मांडला गेलेला जो काही डॉक्युमेंट किंवा जो दस्तऐवज आहे किंवा जे साधन आहे त्याला म्हणतात ठराव. ठीक आहे. मग आता ठराव आणि प्रस्ताव ह्याच्यामध्ये बघा आता, तर जे प्रस्ताव आहेत सगळेचे सगळे ठराव हे कसे असतात तर एक प्रकारचे प्रस्ताव असतात. ठीक आहे. ठरावाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ठरावाची चर्चा केवळ ठरावावरील चर्चा केवळ ठरावाच्या व्याप्तीनुसार त्याच्याशी संबंधित असते. आणि हे जे ठराव आहेत ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचे प्रस्ताव असतात. मात्र सगळेचे सगळे जे काय प्रस्ताव आहेत ते सगळे ठराव नसतात. मात्र सगळेचे सगळे ठराव आहेत ते प्रस्ताव असतात. इथं थोडी डायग्राम उलट पुलट झालेली आहे. एक मिनिट. येस. इथं बघा आता, सगळ्याचे सगळे ठराव जे आहेत तर ते काय आहेत तर ते कुठले ना कुठले तरी प्रस्ताव असतात. पण सगळ्याचे सगळे प्रस्ताव हे ठराव नसतात. ठीक आहे. मग आता ठरावांचे 3 प्रकार आहेत. तर खाजगी सदस्यांचा ठराव एक असतो, दुसरा असतो सरकारी ठराव आणि तिसरा असतो वैधानिक ठराव. ओके. वैधानिक म्हणजे कायदेशीर ठराव. अशा 3 प्रकारचे ठराव आहेत. खाजगी ठराव म्हणजे कसा, खाजगी सदस्याचा ठराव म्हणजे काय, मंत्री नसणाऱ्या व्यक्तीने मांडलेल्या ठरावाला काय म्हणतो आपण तर खाजगी ठराव म्हणतो, खाजगी सदस्याचा ठराव म्हणतो. सरकारी ठराव म्हणजे काय, मंत्र्याने मांडलेला ठराव. आणि वैधानिक ठराव मग तो मंत्री पण मांडू शकतो किंवा खाजगी सदस्य पण मांडू शकतो. ठीक आहे. हा एकाआड एक शुक्रवारी काय करतात ते दुपारच्या सत्रामध्ये खाजगी सदस्याचा ठराव काय होतो चर्चेला घेतला जातो. सरकारी ठराव जो आहे तर तो सोमवार ते गुरुवार कधीही त्याच्यावरती चर्चा होते. ठीक आहे. आणि वैधानिक ठराव जे आहेत तर ते घटनेच्या किंवा संसदीय कायद्याच्या तरतुदीनुसार मांडला जात असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण वैधानिक ठराव म्हणतो. घटना किंवा संसदीय कायद्याच्या तरतुदीनुसार, फक्त कायदा नव्हे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर युवा संसद वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत, परीक्षेला फारशा विचारल्या गेलेल्या नाहीयेत. तर वरचे जे काही साधनं आपण होती तर त्याचा एक सारांश इथं मी काढलेला आहे. तर ठीक आहे. तर व्हिडिओ पॉज करून हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. चार्ट एवढा जरी पाठ केला तरी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे. तर क्लॉज नुसार मी ते पॉइंट ह्याचे बायफार्केट केलेले आहेत. ठीक आहे. आता संसदेतली कायदेविषयक प्रक्रिया बघायची आपल्याला. तर कायदेविषयक प्रक्रिया म्हणजे काय तर कायदेविषयक प्रक्रिया दोन्ही सभागृहामध्ये समान असते. ठीक आहे. प्रत्येक विधेयक दोन्ही गृहांमध्ये एकाच प्रक्रियेतून जात असतं. म्हणजे त्याची मांडणी असेल, त्याचं वाचन असेल किंवा त्याच्यावरचे मतदान असेल तर ती जी प्रोसिजर आहे ती दोन्ही गृहांमध्ये समानच आहे. एक्सेप्ट त्याला आहे मनी बिल. ओके. धनविधेयक. तर विधेयक हा कसा असतो तर प्रस्तावित कायदा असतो. आणि प्रक्रियेनुसार मग संमत केल्यानंतर, विधेयक संमत केल्यानंतर त्याचं काय होतं कायद्यामध्ये रूपांतर होतं. आता विधेयकाचे 2 महत्वाचे प्रकार आहेत. एक सार्वजनिक विधेयक आणि दुसरे म्हणजे खाजगी विधेयक. सार्वजनिक विधेयक म्हणजे काय, मंत्र्याने सादर केलेले विधेयक. आणि खाजगी विधेयक म्हणजे मंत्री सोडून इतर सदस्यांनी सादर केलेली विधेयक. तर सार्वजनिक विधेयकामधून सरकारचं धोरण व्यक्त होतं आणि खाजगी विधेयकामधून विरोधी पक्षाची भूमिका व्यक्त होत असते. ठीक आहे. तर संसदेमध्ये हे जे विधेयक आहे तर ते संमत होण्याची शक्यता ऑब्व्हियसली कशी असणार आहे, जास्त असणार आहे सार्वजनिक विधेयकात. ज्या पार्टीला मेजॉरिटी आहे त्याचं सरकार स्थापन होते आणि सरकारमधला जो सदस्य आहे त्याला मंत्री म्हणतात. मग मंत्र्याने जे विधेयक सादर केलेले आहे तर त्याला ते संमत होण्याची शक्यता जास्त राहणार आहे. ठीक आहे. यांची संमत होण्याची शक्यता कमी आहे कारण ते विरोधी पक्षाने मांडलेले विधेयक आहे. ओके. किंवा दुसऱ्या खासगी सदस्याने मांडलेले विधेयक आहे. आता संसदेमध्ये हे असंमत जर झालं तर सरकारने संसदेचा विश्वास गमावलाय असा त्याचा अर्थ होतो. जर हे विधेयक असंमत झालं तर सार्वजनिक विधेयक आणि हे विधेयक असंमत होण्यानं सरकारवरती कुठलाही परिणाम पडत
नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मग विधेयकाला राजीनामा इकडं जर सार्वजनिक विधेयक जर संमत झालं नाही, तर विधिमंडळाला काय होतं राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे. आता सार्वजनिक विधेयक मांडण्यासाठी 7 दिवसांची पूर्वसूचना आवश्यक आहे आणि खासगी विधेयक मांडण्यासाठी 1 महिन्याची पूर्वसूचना आवश्यक आहे. ठीक आहे. तर इकडे सार्वजनिक विधेयक ही विधी खात्याशी विचार-विनिमय करून त्याचं ड्राफ्टिंग बनवलं जातं. विधी खातं त्याचं ड्राफ्ट बनवतो. खाजगी विधेयकं बनवण्याची जी जबाबदारी आहे तर ती संबंधित सदस्याची असते. ठीक आहे. आता संसदेमध्ये जे काही विधेयकं मांडली जातात तर याचे एकूण 4 प्रकार आहेत बघा. पहिलं येतं ते म्हणजे सर्वसाधारण विधेयक. तर वित्तीय विषय सोडून इतर कुठल्याही विषयाशी संबंधित जे असणारं विधेयक आहे त्याला आपण सर्वसाधारण विधेयक म्हणतो. दुसरं येतं अर्थविधेयक. अर्थविधेयक म्हणजे काय तर टॅक्स असेल, पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्च आहे. या आर्थिक विषयाशी संबंधित असणाऱ्या विधेयकाला अर्थविधेयक म्हणतात. तिसरं येतं ते म्हणजे वित्तीय विधेयक. तर आर्थिक विधेयक असतं हे सुद्धा, मात्र ते वित्त विधेयकापेक्षा थोडंसं कसं असतं भिन्न असतं. ठीक आहे. आणि घटना दुरुस्ती विधेयक हा चौथा प्रकार आहे. घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे काय तर घटनेच्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करणारं विधेयक असतं. ठीक आहे. आता एक एक विधेयक आपण बघूयात. तर सर्वसाधारण विधेयक कुठल्याही गृहामध्ये मांडलं जातं. ठीक आहे. आणि मंत्री किंवा खाजगी सदस्य कुणीही हे विधेयक मांडू शकतो. फक्त त्याला एक अट काय आहे विधेयक मांडण्यासाठी, की हे विधेयक मांडण्यापूर्वी सभागृहाची संमती घेणं आवश्यक आहे. ओके. सभागृहाची संमती म्हणजेच सभापतीच्या संमतीनं ते विधेयक मांडावं लागतं. आणि ह्याचे पहिले वाचन, दुसऱ्या वाचनाची पाठ सोडून द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, की दुसरं वाचन जे असतं ह्याचं, दुसरं वाचन कसं विस्तृत असतं. सर्वसाधारण तपशीलवार असतं. आणि याच्यामध्येच फक्त सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. पहिल्या याच्यामध्ये फक्त विधेयक सादर केलं जातं पहिल्या वाचनामध्ये. ठीक आहे. तिसऱ्या वाचनामध्ये दुरुस्त्या सुचवता येत नाहीत आणि फक्त तिसऱ्या वाचनामध्ये याच्यावरती मतदान केलं जातं आणि मग नंतर ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं जातं. ठीक आहे. दुसरं सभागृह पण काय करू शकतं, की ज्या पहिल्या सभागृहामध्ये ज्या कृती झाल्या त्या दुसऱ्यामध्ये केल्या जातात. ठीक आहे. आता महत्वाचं ही गोष्ट नाहीये. इथून आहे, की विधेयकावरती संयुक्त बैठक बोलावण्याची जी तरतूद आहे, तर ती स्थिती आहे. कधी तयार होते? जर समजा दुसऱ्या गृहानं विधेयकावरती 6 महिन्यांपर्यंत काहीच कृती केली नाही. ओके. तर मात्र त्याच्यावरती जॉईंट सिटिंग बोलावलं जातं. ठीक आहे. आता ज्यावेळी दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पास होईल, त्याच्यानंतर ते राष्ट्रपतींच्याकडे संमतीसाठी जातं. मग राष्ट्रपतींना ह्याच्यावरती कुठले कुठले अधिकार उपलब्ध आहेत? तर एक तर राष्ट्रपती विधेयक संमत करू शकतात. विधेयकाला संमती राखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारासाठी विधेयक दुसऱ्या परत सभागृहाकडे पाठवू शकतात. ओके. तर हे 3 अधिकार राष्ट्रपतींना याच्यावरती उपलब्ध होतात. जर समजा राष्ट्रपतींनी संमती राखून ठेवली तर विधेयकाचा काय होतो शेवट होतो म्हणजे विधेयक संमत केलं जात नाही. ओके. आणि जर विधेयक राष्ट्रपतींनी पुनर्विचारासाठी पाठवलं तर दोन्ही सभागृह एकतर त्या विधेयकामध्ये दुरुस्त्या करतील किंवा ते दुरुस्ती न करता परत संमत करतील. ओके. आणि जर असं संमत केलेलं विधेयक परत राष्ट्रपतींच्याकडे आलं तर अशा विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं. लक्षात ठेवा. राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. जर परत एकदा संमत केलं दुरुस्ती करून किंवा न करता काही असेल ते. ओके. तर राष्ट्रपतींना बंधनकारक आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे अर्थविधेयक. अर्थविधेयकाचा कलम 110. अर्थविधेयकाचा कलम किती आहे? 110 नुसार ते मांडलं जातं. ठीक आहे. आता हे विधेयक फक्त लोकसभेत मांडलं जातं. फक्त लोकसभेत. फक्त मांडण्याआधी एक कंडिशन आहे त्याला, की संबंधित विधेयकाला राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे. मग आता विधेयक मांडू कोण शकतं हे? तर केवळ मंत्री किंवा सरकारी सदस्य मांडू शकतो. खाजगी सदस्य धनविधेयक मांडू शकत नाही. ओके. म्हणून याला आपण काय म्हणतो? सरकारी विधेयक म्हणतो. सरकारी विधेयक. ओके. मग आता या विधेयकाबाबत राज्यसभेला काय अधिकार आहेत का? तर फार कमी अधिकार आहेत. फारच कमी आहेत. ओके. राज्यसभा एकतर ते विधेयक संमत करू शकत नाही किंवा त्यात दुरुस्ती सुचवू शकत नाही. ओके. राज्यसभा केवळ शिफारशी सुचवू शकते. दुरुस्ती सुचवू शकत नाही. आमची एक रिकमेंडेशन आहे अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये आपल्या तरतुदी सुचवू शकतात. ओके. तर राज्यसभा फार तर फार अर्थविधेयक 14 दिवसांच्या पर्यंत डिले करू शकतात. आणि 14 दिवसांच्या आत ते लोकसभेकडे त्यांना पाठवावं लागतं. जर 14 दिवसांच्या नंतर 14 दिवस पूर्ण झाले आणि विधेयक राज्यसभेने लोकसभेकडे पाठवलं नाही, तर विधेयक राज्यसभेत संमत झाले असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे. आणि मग दोन्ही सभागृहांनी ते विधेयक संमत केले असं ते मानलं जातं. ठीक आहे. मग आता अर्थविधेयकाबाबतीत राष्ट्रपतींना कुठले कुठले अधिकार मिळतात? तो मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा. राष्ट्रपती एकतर विधेयकाला संमती देऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे संमती राखून ठेवू शकतात.
तिसरं म्हणजे पुनर्विचारासाठी ते परत पाठवू शकत नाहीत. लक्षात ठेवा, सर्वसाधारण विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात राष्ट्रपती. मात्र धनविधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत. हे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनंच मांडलं जातं विधेयक. त्याच्यामुळं राष्ट्रपतींना विधेयकाला संमती द्यावीच लागते. ओके, किंवा ते देतातच संमती जनरली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर सर्वसाधारण विधेयक आणि अर्थविधेयक ह्याच्यामधला फरक बघायचा आपल्याला. तर सर्वसाधारण विधेयक आणि अर्थविधेयक. तर लोकसभेत आणि राज्यसभेत मांडता येतं बघा सर्वसाधारण विधेयक. अर्थविधेयक मांडता येईल का? ते फक्त लोकसभेतच मांडलं जातं. ठीक आहे. इकडं जनरल जे ऑर्डिनरी बिल जे आहे तर ते मंत्री मांडू शकतो किंवा खासगी सदस्य मांडू शकतो. मनी बिल जे आहे तर ते फक्त मंत्र्यानेच मांडावं लागतं. इकडे राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता नाहीये ऑर्डिनरी बिलला. मनी बिलला मात्र राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. ओके. राज्यसभा इकडे दुरुस्ती करू शकते. मनी बिलला राज्यसभा दुरुस्ती करू शकत नाही किंवा संमती देऊ शकत नाही. फक्त आपले काय करू शकते ते शिफारशी सुचवू शकते. इकडं असंमत पण करू शकते बघा मनी ऑर्डिनरी बिलला. ठीक आहे. मग लोकसभेला काय अधिकार आहे? जर मनी बिल राज्यसभेने त्याच्यावरती काय रिकमेंडेशन दिल्या तरी सुद्धा लोकसभेचं कन्सेंट आहे की त्यांनी ते स्वीकारायचे किंवा नाकारायचे. एक तर लोकसभा स्वीकारू शकते आयदर नाकारू शकते. ठीक आहे. तर राज्यसभा ऑर्डिनरी बिल जे आहे तर ते 6 महिन्यांसाठी प्रलंबित ठेवू शकते. 6 महिने. 6 महिन्यांमध्ये जर काय केलं नाही तर त्याच्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी लागेल कलम 108 नुसार. ठीक आहे. इकडे कसं आहे, इथं कमाल पाहिजे, कमाल. कामाला झालं इथं. तर तिथं कमाल किती दिवस करू शकते होल्ड? 14 दिवसांसाठी होल्ड करू शकते. 14 दिवस वरती बघितले आपण. ठीक आहे. आता लोकसभेत ऑर्डिनरी बिल मांडलं तर राज्यसभेत पाठवण्यापूर्वी सभापतीने बिल प्रमाणित करायची गरज नाहीये. सर्वसाधारण विधेयक आहे. मात्र इकडं मनी बिल राज्यसभेत पाठवण्यापूर्वी सभापतीने ते प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या? लोकसभेच्या सभापतीने. तो लोकसभेच्या सभापतीचा एक विशेष अधिकार आहे. एक्सक्लुझिव्ह त्याची पॉवर आहे ती. ते दुसऱ्या कुणाला दिलेली नाही. राज्यसभेच्या अध्यक्षांना ती दिलेली नाहीये. ओके. आता ज्यावेळी ऑर्डिनरी बिल दोन्ही सभागृह संमत करतात त्याच वेळी ते राष्ट्रपतींच्याकडे संमतीसाठी जातं. इकडं फक्त लोकसभेने ते संमत केल्यावर सुद्धा ते राष्ट्रपतींच्याकडे संमतीसाठी जाऊ शकतं. 14 दिवसांपर्यंत वाट बघतील राज्यसभेची. त्यांनी नाही केले तर ते राष्ट्रपतींकडे जाणार आहे. ठीक आहे. आता जर ऑर्डिनरी बिलच्या बाबतीत दोन्ही सभागृहांमध्ये काय झाले, मतभेद निर्माण झाले तर राष्ट्रपती काय करतात, त्याच्यावरती संयुक्त बैठक बोलावतात. लक्षात ठेवा, संयुक्त बैठक बोलवण्याचा जो अधिकार आहे तर तो राष्ट्रपतींना आहे, सभापतींना नाहीये. सभापती काय ते फक्त त्याचे म्हणजे अध्यक्ष असू शकतात. ओके. पुढे आपण बघणार आहोत. आता इकडे राज्यसभेला मर्यादित अधिकार आहे, त्याच्यामुळे इकडे संयुक्त बैठकीचा प्रश्न उपस्थित होत नाही. ठीक आहे. जर मंत्र्यानं ऑर्डिनरी बिल मांडलं असेल आणि जर ते विधेयक असंमत झालं तर सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय, एखादं बिल जर असंमत होतं याचा अर्थ सरकारकडे काही पुरेसं संख्याबळ नाहीये असा त्याचा अर्थ होतो. त्यांच्यावरती अविश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि त्यांना ते सरकार हटवलं जाईल. इकडे सुद्धा तीच गोष्ट आहे बघा. हा मुद्दा मात्र दोन्हीकडे कॉमन आहे. हे जर लोकसभेत असंमत पाहिजे तर लोकसभेत जर हे असंमत झालं, ओके, हे विधेयक म्हणजे कुठलं? मनी बिल जर लोकसभेमध्ये असंमत जर झालं तर काय करावं लागेल? सरकारला राजीनामा द्यावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे दोन्हीकडे विधेयक संमत होणं, इकडे दोन्ही सभागृहांमध्ये, इकडं सरकारने. इकडं मनी बिल, इकडं मंत्र्यानं मांडलेलं विधेयक आहे बरं का, म्हणजे सार्वजनिक विधेयक आहे. ऑर्डिनरी बिल आहे पण ते कसं आहे, सरकारी आहे. ठीक आहे. आता राष्ट्रपतीने काय काय पॉवर्स मिळतात हे दोन्हीकडे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इकडं राष्ट्रपती पॉकेट व्हेटो वापरू शकतो पण तो तसं करत नाही. वापरू शकतो मात्र तो तसं करत नाहीये. ठीक आहे. इकडं तो पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही कारण त्याच्याच शिफारशीने ते विधेयक मांडलेलं असतं. इकडं परत पाठवू शकतो. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. असंमत करू शकतो का? तर येस करू शकतो पण तसं करत नाही. त्याच्यामुळे त्याचं सरकार काय होणार, प्रॉब्लेम मध्ये येणार. ठीक आहे. त्यामुळे जनरली राष्ट्रपती संमती देतात, मनी बिलला संमती देतात. त्याच्यानंतर येतं वित्त विधेयक. तर वित्त विधेयकामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की महसुली खर्च आणि वित्तविषयक बाबींशी संबंधित असणारं विधेयक, त्याला आपण म्हणतो वित्त विधेयक. तर वित्त विधेयकाचे एकूण जनरली 3 प्रकार पडतात. एक आहे अर्थ विधेयक, मनी बिल, जे 110 मध्ये नमूद केलेलं आहे. दुसरं म्हणजे वित्त विधेयक वर्ग 1 आणि वित्त विधेयक वर्ग 2. तर वित्त विधेयक वर्ग 1 17(1) मध्ये आहे आणि वित्त विधेयक वर्ग 2 117(3) मध्ये आहे बरं का. 117(1) आणि 117(3) असं त्यांचं बायफर्केशन आहे. 117(2) इथं लिहायचं नाही, इथं फसू शकतो आपण. आता विधेयकाचे वैशिष्ट्य बघितले आपण इथं बघा, हे सुद्धा त्याच पद्धतीनं याचं फॉर्मेशन आहे इथं.
की वित्त विधेयकांचा आवाका कसा आहे मोठा आहे. वित्त विधेयक 3 प्रकारचे आहेत आणि त्यापैकी एक अर्थविधेयक आहे. ठीक आहे. सर्वच्या सर्व अर्थविधेयक वित्त विधेयक असतात, पण सर्वच्या सर्व वित्त विधेयक अर्थविधेयक नसतात. हे ओळ इथं मेन्शन केलेली आहे बघा मी. ठीक आहे. तर इथं वित्त विधेयक 1 आणि भाग 2 मधला फरक दिलेला आहे. वित्त विधेयक भाग 1 आणि 2 मधला फरक बघा. तर वित्त विधेयक 1 जे आहे ना, ते 2 बाबतीमध्ये धन विधेयकाप्रमाणे असतं. 2 बाबतीत. कुठलं? तर याच्यामध्ये कलम 110 मधले सर्व किंवा काही मुद्दे नमूद असतात. तसंच सर्वसाधारण कायद्याचे पण काही मुद्दे समाविष्ट असतात. म्हणून ह्याला मनी बिल न म्हणता काय म्हटलेलं आहे, ह्याला फायनान्स बिल म्हटलेलं आहे. वित्त विधेयक म्हटलंय, धन विधेयक नाही म्हटलेलं. आणि केवळ हे फक्त सुरुवातीला लोकसभेतच मांडता येतं. सुरुवातीला लोकसभेत मांडता येतं, केवळ लोकसभेत नव्हे. सुरुवातीला लोकसभेत मांडता येईल, नंतर ते राज्यसभेकडे जातं शिफारशींसाठी. ओके, किंवा संमत होण्यासाठी. पण सुरुवात मात्र लोकसभेत होते याची. वित्त विधेयक 2 जे आहे ना, ते सर्वसाधारण विधेयकाप्रमाणे बघा. त्याच्यामध्ये पैशाचा विशिष्ट संबंध नाहीये. फक्त भारताच्या संचित निधीतून खर्चाच्या संबंधित तरतुदी असणारे हे विधेयक आहे. ओके, एवढाच फक्त फरक आहे. इथे 110 मधल्या तरतुदींशी संबंधित आहे, इकडे संचित निधीतील खर्चाशी संबंधित आहे. ओके, त्याच्यामुळे मग हे ऑर्डिनरी बिल प्रमाण असल्यामुळं हे कुठल्याही सभागृहामध्ये मांडलं जाईल. लोकसभेत मांडलं जाईल सुरुवातीला किंवा राज्यसभेत. फायनान्स बिल पार्ट 1 जो आहे, ओके, किंवा क्लास 1 जो आहे, तर तो केवळ लोकसभेत त्याचे ओरिजिन आहे. ठीक आहे. आता हे विधेयक मांडण्यासाठी आहे ना, विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस लागते. 110 मधल्या काही तरतुदी किंवा सर्व तरतुदींशी संबंधित आहे त्यामुळं. इकडं राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक नाही. मात्र हे विधेयक विचारात घेण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. विधेयक विचारात घेण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस लागते. ओके, विधेयक मांडण्यासाठी लागत नाही, तर मांडण्यासाठी आवश्यक आहे. ओके. आता राज्यसभेला अधिकार आहेत का? तर येस, राज्यसभेला विधेयकावर समान अधिकार आहेत. दोन्हीकडे सुद्धा समान अधिकार आहेत. इतर ऑर्डिनरी बिलच आहे. हे सुद्धा फक्त 2 गोष्टी जर सोडल्या तर ऑर्डिनरी बिलच आहे. ओके. मग आता समान अधिकार जर दोघांना असतील तर 6 महिन्याचा डिले नंतर काय होणार आहे, याच्यावरती संयुक्त बैठक होणार आहे. इकडे दोन्हीकडे सुद्धा संयुक्त बैठक होईल. राष्ट्रपतींना ह्याच्यावरती सर्वसाधारण विधेयकाप्रमाणेच अधिकार आहेत. दोन्ही विधेयकांना. ओके. म्हणजे ते परत पण पाठवू शकतात, नामंजूर पण करू शकतात. ऑर्डिनरी बिल प्रमाणे. लक्षात ठेवा, दोन्ही विधेयक जे आहेत ना, ते ऑर्डिनरी बिल प्रमाणे आहेत. फक्त एवढेच सुरुवातीची तरतूद तुम्हाला लक्षात ठेवायची, की सुरुवातीला वित्त विधेयक भाग 1 जे आहे ना, ते सुरुवातीला फक्त लोकसभेत मांडलं जातं. हा एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. बाकी काहीही फरक नाही. दोन्ही विधेयकांमधल्या बाकीची तरतुदी सेम आहे. आणि ही दुसरी तरतूद, की मांडण्यासाठी पूर्व शिफारस लागते राष्ट्रपतींची आणि ते विचारात घेण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस लागते. प्रश्न जर आला तर ह्या 2 मुद्द्यांवरती जास्ती करून फिरू शकतो. आता त्याच्यानंतर बघा, संयुक्त बैठक, जॉईंट सिटिंग म्हणतात त्याला. ओके. तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे कलम 108 मध्ये. ओके. आपण सुरुवातीला कुठल्या देशाकडून कुठल्या कुठल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, त्याचा एक चार्ट बघितलेला होता बघा. त्याच्यामध्ये जे संयुक्त बैठकीची तरतूद आहे, तर ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले. ठीक आहे. आणि 3 परिस्थितीमध्ये राष्ट्रपती काय करतात, तर संयुक्त बैठक बोलावतात. कुठल्या 3 गोष्टी, की दुसऱ्या गृहाने विधेयक असंमत केलं असेल तर. दुसरं, मग ती लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल. दुसरी गोष्ट म्हणजे विधेयकात सुचवलेल्या ज्या दुरुस्त्या आहेत, त्याच्याबाबत दुरुस्त्यांबद्दल म्हटलंय. दुरुस्त्यांबद्दल दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद आहेत. किंवा तिसरं म्हणजे काय, तर दुसऱ्या गृहाला विधेयक मिळाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत त्या सभागृहाने काहीच ते विधेयक संमत केलं नाही, त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेतलेली नाहीये. अशा 3 कंडिशन मध्ये राष्ट्रपती काय करू शकतात, राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात किंवा बोलावतात. ठीक आहे. आता या 6 महिन्यांच्या कालावधीत कुठला कालावधी नाही, तर सभागृहाचे सलग 4 दिवस स्थगित किंवा जे बरखास्त असण्याचा कालावधी आहे, तर तो त्याच्यामध्ये काउंट होत नाही. लक्षात ठेवा, सभागृहांची जी गैरहजेरीवरून अपात्रता आहे 60 दिवस, तर तिथं आपण ही कंडिशन बघितलेली होती. ठीक आहे. सॉरी, सभागृहाची बरखास्ती नाही म्हटलं इथं. तर जे सदस्यांची जी गैरहजेरीवरून त्यांची जी बडतर्फी आहे, ओके, तर त्याच्यामध्ये पण सलग 4 दिवस सभागृह स्थगित असणं किंवा बरखास्त असणं, 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त, तर हा कालावधी काउंट होत नाही त्या 60 दिवसांमध्ये. ओके, ही तरतूद आपण ऑलरेडी बघितलेली आहे. आता संयुक्त बैठकीची तरतूद असणारी विधेयक कुठले कुठले आहेत, म्हणजे अशी विधेयक ज्याच्यासाठी संयुक्त बैठक घेतली जाते, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण विधेयक आहे, वित्त विधेयक भाग 1 आणि भाग 2, तर यांच्यासाठी संयुक्त बैठक घेतली जाते. ओके. मात्र धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक, ह्या 2 विधेयकांसाठी संयुक्त बैठक घेतली जात नाही. ओके. जेव्हा लोकसभा विसर्जित होते,
त्यावेळी आपोआपच जे विधेयक आहे, ओके, विवादित विधेयक आहे, तर ते लॅप्स होतं. ज्याच्यामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये असंमती बनलेली आहे, असं विधेयक लॅप्स केलं जातं किंवा आपोआपच ते लॅप्स होतं. ठीक आहे. मात्र जर संबंधित विधेयकावर राष्ट्रपतींनी संयुक्त बैठक बोलवण्याची इच्छा जाहीर केली असेल, तर मात्र ते विधेयक लॅप्स होत नाही. ओके, ऑलरेडी आपण ती गोष्ट बघितलेली आहे ह्याच्या अगोदर. ठीक आहे. राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर संबंधित विधेयकाच्या बाबतीत सभागृहाला कुठल्या मर्यादा आहेत? तर संबंधित सभागृह त्या विधेयकावरती कुठलंही संबंधित नाही, कुठलंही सभागृह दोन्हीपैकी त्या विधेयकावर अन्य कुठलीही कारवाई करू शकत नाही. ओके. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो की संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण आहे? तर संयुक्त बैठकीचा अध्यक्ष पहिल्यांदा असतो लोकसभेचा सभापती. जर तो उपस्थित नसेल, गैरहजर असेल, तर लोकसभेचा उपसभापती बैठकीचा अध्यक्ष होतो. तो पण नसेल तर राज्यसभेचा उपाध्यक्ष होतो. राज्यसभेचा अध्यक्ष कुठल्याही कंडिशन मध्ये संयुक्त बैठकीचा अध्यक्ष बनत नाही, कारण तो निर्वाचित नाहीये. तो कसा आहे? तर एक्स ऑफिशियो आहे, पदसिद्ध आहे. ठीक आहे. आणि जर राज्यसभेचा उपाध्यक्ष पण नसेल तर मात्र उपस्थित सदस्य जे ठरवतील तो सदस्य काय होतो? तर संयुक्त बैठकीचा अध्यक्ष बनतो. इथं लक्षात ठेवा, राष्ट्रपती अध्यक्ष नेमत नाहीत अशा वेळी. ओके, जसं आपण बघितलं होतं की दोन्ही सभागृहांची जर पीठासीन अधिकाऱ्यांची पद रिक्त असतील तर अशा कंडिशन मध्ये राष्ट्रपती काय करतात? तिथं पीठासीन अधिकारी नेमतात. मात्र इथं ही कंडिशन लागू होत नाहीये. तर संयुक्त बैठकीसाठीची जी गणपूर्ती आहे, तर ती गणपूर्ती किती आहे? एकूण सदस्य संख्येच्या 1 एवढी आहे, 1. ठीक आहे. आणि संयुक्त बैठकीतलं जे कामकाज आहे, तर ते लोकसभेच्या प्रक्रिया नियमानुसार चालत असतं. लोकसभेच्या प्रक्रिया नियमानुसार, राज्यसभेच्या प्रक्रिया नियमानुसार चालत नाही. ओके. जर ज्या दुरुस्त्यांच्यामुळे संयुक्त बैठक दोन्ही सभागृहांमध्ये काय झालेत? अंतिमतः मतभेद निर्माण झालेत. केवळ तेवढ्याच दुरुस्त्यांवरती संयुक्त बैठकीमध्ये चर्चा करावी लागते, किंवा जर विधेयक संमत करण्यामुळं विधेयक संमत करण्यास जर विलंब झाला असेल, तर त्या विलंबामुळे ज्या काही दुरुस्त्या कराव्या लागतात, ह्या दोनच कंडिशन मधल्या जर दुरुस्त्या सोडल्या तर बाकी नवीन मुद्दा जॉईंट सिटिंग मध्ये उपस्थित केला जात नाही. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त दुरुस्त्यांवरती ज्यांच्यावरती मतभेद आहेत तेवढ्याच दुरुस्त्यांवरती फक्त जॉईंट सिटिंग घेतलं जातं. ठीक आहे. तर आतापर्यंतच्या संयुक्त बैठका इथं दिलेल्या आहेत. तर इकडे संयुक्त बैठक होण्याचं कारण इम्पॉर्टंट नाहीये, फक्त की 3 गोष्टी: हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960, बँकिंग सेवा आयोग विधेयक 1977 आणि दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002. तर या 3 विधेयकांवरती आतापर्यंत संयुक्त बैठक झालेली आहे. ठीक आहे. बाकी संयुक्त बैठकीचा दिनांक इथे दिलेला आहे, तर व्हिडिओ पॉज करा, नोट डाऊन करा. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता जो अर्थसंकल्प जो पार्ट आहे, तर तो इथं मी घेतलेला नाही. तो इकॉनॉमिक्स मध्ये जो पब्लिक फायनान्स नावाचा चॅप्टर आहे, सार्वजनिक वित्त, तर त्याच्यामध्ये त्याचे प्रोसिजर घेतलेले, फार त्याच्यावरती प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर आता संसदेच्या वित्तीय समित्या दिलेल्या आहेत, तर त्या सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये तुमच्या घेतल्या जातील. इथं मी फक्त त्याचा चार्ट नोट डाऊन केला. एवढा चार्ट फक्त करा. या चार्टच्या बाहेर शक्यतो प्रश्न येत नाही. ओके. मात्र प्रश्न याच्यावरती विचारले जातातच. तर व्हिडिओ पॉज करा आणि चार्ट नोट डाऊन करून घ्या. ओके. तर इथं आपलं जो काही संसद हा जो चॅप्टर आहे, तर तो संसद चॅप्टर इथं आपला संपलेला आहे. ठीक आहे. जर तुमचे याच्यावरती काही सजेशन असतील, तुमचे जर काही डाऊट्स असतील, तर मला जरूर याच्यामध्ये तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ओके. तर या चॅप्टर मध्ये आज आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच. ओके.